मदरशामध्ये एका मौलानानं 10 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे। सोलापूर शहरातील मदरशामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचं समजतंय। मोहम्मद उमर रजवी असं या नराधम मौलानाचं नाव आहे। रजवी हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे। 53 वर्षीय नराधमानं 10 वर्षीय मुलीसोबत केलेल्या या कृत्यामुळे संपूर्ण सोलापूरमध्ये संतापाची लाट आहे। या मौलाना विरोधात MIDC पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला गेलाय आणि त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आम्ही MIDC पोलीस स्टेशनमध्ये BNS 7478 पोस्को कायद्याच्या 8, 10, 12 आणि ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टच्या 75 कलमान्वये गुन्हे दाखल करून या आरोपीला आम्ही अटकही केलेलं होतं। आज या आरोपीला आदरणीय कोर्टासमोर हजर करून 2 दिवस पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत। त्याच्यावर पुढील तपास चालू आहे। या संदर्भात प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्याला आणखी तपशील देत आहेत। रवी, रिद्धी, निश्चितच आपण पाहायला गेलं तर अत्याचाराच्या घटनामुळे राज्यभरात जे संतापाचं वातावरण आहे, त्यातच सोलापुरात काल एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे। तर मद्रसामध्ये जे आहे ते धार्मिक शिक्षक घेणाऱ्या मुलीचा तो मौलानाकडून जो आहे तो विनयभंग करण्यात आला। तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करण्यात आले। चुकीचा स्पर्श या मौलानाकडून करण्यात आला। गेल्या 1 महिन्याभरापासून एक कृत्य चालू होतं। मुलींनी शेवटी कंटाळून आपल्या आई वडिलांना सांगितलं, तेव्हा हे प्रकरण बाहेर आलं आणि त्या मौलानाला पोलिसांनी कालच अटक केलेली आहे। आणखी काही या मौलानाकडून आपल्या मुलीचा विनयभंग झाला का याचा पोलीस तपास करत आहेत। पोलिसांनी न्यायालयासमोर या मुलांना उभं केलंय। 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। अधिक तपास जे आहे ते पोलीस करत आहेत। रिद्धी जी, रवी, तुम्हाला आणि इतरही सगळ्या प्रतिनिधींना धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।